अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 12 ऑगस्ट रोजी आलेली आहे आषाढी अमावस्या. हे अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. आणि आषाढी अमावस्येला आपल्याला 3 गोष्टी म्हणजे करायच्या आहेत. ह्या प्रसिद्ध गोष्टी आहेत. तर त्या कोणत्या आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, या आषाढी अमावस्येला आपण व्रतहारी अमावस्या असं सुद्धा म्हणतो. जे आपल्याकडनं म्हणजे मागच्या दिवसामध्ये काही गोष्टी आपल्याकडनं घडल्या असतील, काही आपण खाल्लं असेल, काही आपण वाईट गोष्टी आपल्याकडनं झाल्या असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला गतहारी अमावस्या म्हणजे आपल्याला क्षमा मागण्याचं, आपल्याला गुरुला आपल्या वचन देण्याचं, की मी आता याच्यापुढे अशा म्हणजे खाणार नाही, काही चुका करणार नाही. हे आपल्याला वचन देण्यासाठीचा हा दिवस असतो. म्हणून हा गतहरी दिवस असा आपण या म्हणजे आषाढी अमावस्येला म्हणत असतात, गतहरी अमावस्या. तर ते ह्या दिवशी आपल्याला म्हणजे गुरूंना आपल्याला वचन सुद्धा द्यायचं आहे, की इथून पुढे मी मांसाहार खाणार नाही किंवा वाईट असं कृत्य कुठलं करणार नाही. हे असं आपल्याला वचन द्यायचं आहे गुरुला. त्यासाठी हा अगदी पवित्र दिवस आहे. आणि आषाढी म्हणजे अमावस्येला बघा, या आपण पितराची सुद्धा सेवा करत असतो. ह्या दिवशी आपण जर पितराची सेवा केली, तर नक्कीच आपल्या घरामध्ये जे काही आपल्याला पितृदोष लागलेला असेल, तो सुद्धा निघून जातो. आपल्याला पितृदोष लागलेला आपल्याला कधी-कधी कळत नाही, पण आपल्या कामांमध्ये अडथळे येतात. आपली कामं होत नाहीत. आपलं कुठलंही काम व्हायची शेवटपर्यंत होतं आणि अगदी शेवटी आपलं काम ते होत नाही. तर हे आपल्या घरामध्ये काही अडी-अडचणी यायला लागल्या, की आपल्याला घराला पितृदोष लागलेला आहे असं आपण म्हणतो. तर ते पितृदोष जाण्यासाठी सुद्धा ही अमावस्येच्या दिवशी जर आपण पितराची सेवा केली, तर आपलं नक्कीच घरामधला आपला पितृदोष निघून जातो. तर हे पितृदोष कसा म्हणजे काढायचा आहे? तर पितृदोषासाठी काही नाही. अमावस्येच्या दिवशी जर आपल्याला पितराच्या नावाने कोणाला आपल्याला अन्नदान करता येत असेल, तर आपण अन्नदान करायचं आहे. जेव्हा तुम्ही अन्नदान करताल, जलदान करताल, त्या पितराच्या नावाने वस्त्रदान करताल, तर हे जर दान केलं, तर आपले पितृ सुद्धा सुखी समृद्ध म्हणजे समाधानाने आपल्यावर खूप आशीर्वाद प्राप्त करतात. तर ही आपल्याला छोट्या-मोठ्या अशी सेवा आपल्याला पितरांसाठी करायची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या लहान मुलं आहेत. आपल्या लहान मुलांच्या समजा याच्यावरून उतरून आपल्याला एक गोष्ट करायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे पहा, तुम्ही आपल्याला 12 तारखेला आपल्याला दिवसभर अमावस्या राहणार आहे. तर मग तुम्ही मुलं शाळेत गेल्यावर शाळेतून आल्यानंतर तुम्ही कधीही दुपारच्या आत आपल्याला ही गोष्ट करता येते. तर पहा, भात आपल्या घरामध्ये शिजवायचा आहे आणि तो भात आपल्याला द्रोणामध्ये घेऊन द्रोणभर भात आपल्या लहान मुलांच्या ह्याच्यावर पायापासून तर डोक्यापर्यंत असं 7 वेळा आपल्याला उतरायचा आहे. आणि तो भात आपल्याला गच्चीवर नेऊन ठेवून द्यायचा आहे तो द्रोण. कारण म्हणजे ते वरती ठेवलं म्हणजे पक्षी जे काही असेल ते खाऊन घेतील आणि मग ते त्या दिवशी खाऊ, दुसऱ्या दिवशी खाऊ, पण वरती नेऊन पक्ष्यासाठी ठेवायचंय. आता तुम्ही म्हणताल आम्हाला गच्चीवर जायला जागा नाही, गच्ची नाही. तर तुम्ही असं बाजूला कुठं घराच्या लांब साईडला नेऊन ठेवलं तरीही चालेल. तिथं कुठलंही म्हणजे मुके जनावर वगैरे म्हणा किंवा पक्षी तिकडे खाऊ शकतात. अशा ठिकाणी नेऊन ठेवलं द्रोण तरीही चालतो. पण आपली मुलगी असो, मुलगा असो, आपल्या दोन्ही आपल्या ह्याच्यावरून आपल्याला ते प्रत्येकाचा द्रोण वेगळा-वेगळा करून आपल्याला ते ओवाळायचं आहे. कारण बघा, आपल्या मुलांवर जर आपण ओवाळून टाकलं, तर आपल्या मुलांमध्ये बाहेरची नकारात्मक ऊर्जा येत नाही, कोणाची दृष्ट लागत नाही आणि आपण हे फक्त आपल्या मुलांचं चांगलं होण्यासाठी आपण हे करतोय. कोणाचं वाईट व्हावं ह्या हेतूने आपण ह्या अमावास्येला कुठलाही उपाय करणार नाही. फक्त आपल्या मुलांचं चांगलं व्हावं यासाठी आपण हा उपाय करत असतो. तर हा अगदी साधा सोपा उपाय सगळ्यांच्या घरात सहजच म्हणजे रोजच भात होत असतो. तर तसा वेगळा भात आपल्याला याचा शिजवायचा आहे. कारण हा भात आपण यालाच वापरणार आहे. नंतर तो उरलेला भात आपण खायचा नाही. त्यामुळे अगदी छोटी वाटी जे तुम्हाला लावता येईल, जितके तुमच्या घरात लहान मुलं आहेत, तितक्याप्रमाणे तुम्ही ते शिजवायचं आहे. आणि नुसता भात 7 वेळा उतरून द्रोणामध्ये घेऊन तो द्रोण तशाला तसाच बाहेर ठेवून द्यायचा आहे आपल्याला. हा अगदी साधा सोपा उपाय सगळ्यांना जमेल असा आहे. आणि म्हणजे ह्या आषाढी अमावास्येच्या दिवशी आता बऱ्याच ठिकाणी मुलांना ओवाळतात. कोणाकडे म्हणजे पद्धत आहे ओवाळायची, कोणाकडे नाहीये. पण ज्याच्या त्याच्या रीतीनुसार आपण ही पद्धती करायची असतात. तर बऱ्याच ठिकाणी ओवाळायचं आहे, तर बऱ्याच ठिकाणी काय करतात, कणकेचे दिवे करून आषाढी अमावास्येच्या दिवशी आपल्या मुलांच्या ह्याच्यावरून ओवाळतात.
आणि कोणा ठिकाणी समजा साधे आपले नाही जरी मिळाले तर पंथी घेतली तरी चालेल. तर आपल्याला त्यांना औक्षण करायचं आहे. आईनेच मुलाला हे औक्षण केलेलं चांगलं असतं ह्या दिवशी. कारण बघा आईच आपल्या मुलांची दिष्ट काढू शकते. आईलाच असं वाटतं की आपल्या मुलाचं सगळं चांगलंच झालं पाहिजे. म्हणून आईनं हे मुलांना औक्षण करण्याचा हा दिवस आहे. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला आवर्जून ह्या अमावास्येच्या दिवशी करायच्या आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणाची नकारात्मक ऊर्जा येणार नाही आणि घरामध्ये आपल्या सुख शांती ऐश्वर्य लाभेल. तर हे असं आपल्या मुलांच्यावर ओवाळून टाकायचं, औक्षण करायचं आणि आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. आणि लक्ष्मीची सेवा जर म्हणलं तर आपल्याला ह्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मीच्या तिथे जवळ बसून आपल्याला त्यांना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला आपल्याला लक्ष्मीचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आपल्याला 108 वेळा तरी ह्या दिवशीच्या मुहूर्तावर आपल्याला जप करायचा आहे. याने आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य लाभतं आणि आपल्या लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सतत वास राहतो. लक्ष्मी म्हणजे आपण बघा अमावास्या ही लक्ष्मीसाठी आपण म्हणतो तो दिवस चांगलाच आहे. आपण पहा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मीची पूजा करत असतो. तसंच ह्याही अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही नाही अगदी साधं सोपं नामस्मरण करायचं आहे. याने आपल्या घरामध्ये नक्कीच बदल जाणवायला लागेल आणि आपली जे काही इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.